मी तर अंगठी माझी इथंच ठेवली होती. बहुतेक सासूबाईने अंगठी घेतली काय की. सासूबाई, माझी अंगठी तुम्हीच घेतली ना? नाही मी नाही घेतली. मला माहितीये माझी अंगठी तुम्हीच घेतली. देवा शपथ नाही घेतली. कशाला घेऊ तुझ्या माझ्या खोलीत तुम्हीच गेलता हो. थांबा आता मी ना ह्यांना सांगते. काय झालं? तुमच्या आईने ना माझी अंगठी घेतली, त्यांना माझी अंगठी परत द्यायला सांगा. अगं तुझं डोकं बिकं फिरलं का काय ग? माझ्या या अंगठी कशाला चोरली का तुझे? तुमच्या आईशिवाय माझ्या खोलीत कोणच गेलं नाही. आज जरा हे जास्त झालंय बरं का तुझं. डायरेक्ट माझ्या आईवर ना चोरीचा हाय घ्यायला लागली, ध्यानात ठेव. मला माहितीये माझी अंगठी तुमच्या आईनंच घेतली आहे. अगं तू जरा जास्तच बोल लागली बरं का. नाही आता मला नाही या घरातच राहायचं नाही. मी चालली आता माहेरी. तुम्हाला ना माझ्यावर विश्वास नाही, तुमच्या आईवर एवढा विश्वास कसा काय? अगं जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा माझी आई रोज एकाच्या शेताला मजुरी म्हणून जायची. अगं त्या शेतात खुरपताना 4 शेंगा जरी घावल्या ना तर ती पदराला गुंडाळून माझ्यासाठी आणायची. अगं एक भाकर जर असली 3 करोड भाकर ती आम्हाला खाऊ घालायची आणि ती स्वतः चतकोर भाकर खाऊन पाणी पिऊन पोट भरले म्हणायची. अगं त्या माझ्या आईवरती कसा संशय घेऊ? अगं तिनं आजपर्यंत चोरला असेल तर काय चोरलं माहितीये? स्वतःची भूक चोरली आहे. आम्हाला मात्र भरभरून दिले. अगं मी आज 2 भाकरीच्या कमाईचा झालोय तर माझ्या आईवरती मी आळ घेऊ? अगं तसा विचार सुद्धा माझ्या मनात कधी येणार नाही ग. अगं एक टायमाला माझी आई उपाशी राहिली पण आमच्या पोटाला घातलं ग. दिवसा आम्हालाच माहितीये कशी काढली ती आम्ही. अगं एवढ्या माझ्या आईनं दिवस काढलेली आणि तुझी अंगठी चोरल? अगं तुझ्या अंगठीत मन घालणारी माझी आई नाही ग. ध्यानात ठेव गोष्ट.